मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा विचारतात की USFDA 21 CFR म्हणजे काय? तर आपण टेन्शन मध्ये येतो. पण एक साधा कॉन्सेप्ट सांगतो. जसं ICH Q7 आहे तसंच USFDA 21 CFR पार्ट 210 211. तर आज आपण समजून घेणार आहोत USFDA 21 CFR. तर CFR म्हणजे कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन. हे एक USFDA चे रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आहे. त्यात 50हून अधिक प्रकारचे रेग्युलेशन आहे आणि त्याच्यातलं 21 नंबर टायटल म्हणजे 21 हे आहे फूड अँड ड्रग्स म्हणजे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्ससाठी. आणि त्याच्यात पार्ट 11 म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स अँड रेकॉर्ड्स, जे काही आता नवीन इंट्रोड्यूस झालंय. तर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आपण वापरतो ते कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि त्याच्यावर कंट्रोल कसा असला पाहिजे, त्याचं ऑडिट ट्रायल कशा पद्धतीने केलं, हे सगळं सांगणारा पार्ट आहे USFDA 21 CFR पार्ट 11. आणि 21 CFR पार्ट 210 म्हणजे पार्ट 210 आपल्याला जनरल API गाईडलाईन बद्दल सांगतो. म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनी कशा पद्धतीने असली पाहिजे, त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, बिल्डिंग अँड फॅसिलिटी कशी असली पाहिजे, इक्विपमेंट्स कसे असले पाहिजेत, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी असली पाहिजे, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग फ्लो कसा असला पाहिजे, हे सगळं त्या 21 CFR 210 मध्ये येतं. आणि 21 CFR 211 मध्ये क्वालिटी सिस्टीम्स, क्वालिटी प्रोसिजर्स, त्याच्यानंतर QA, QC, प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशा पद्धतीने असले, हे सगळं 21 CFR पार्ट 211 मध्ये असतं. तर कोणीही प्रश्न विचारला तर घाबरू नका. त्यांना सांगा USFDA 21 CFR म्हणजेच ICH Q7 म्हणजेच EU GMP वर्ल्ड. तर अशाच फार्मा रिलेटेड नॉलेजसाठी फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फार्मा मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.